खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे भाग्यविधाते गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांचा 16वा स्मृतिदिन संपन्न। गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांचा 16वा स्मृतिदिन खारेपाटण हायस्कूल येथे 30 डिसेंबर 2025 रोजी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी गुरुवर्य पेंढारकर सरांचे विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर सर उपस्थित होते। गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या प्रतिमेला सुरुवातीला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली। सरांचे श्रमगीत प्रशालेतील संगीत विभागाने यावेळी सादर केले। सरांच्या कार्याचा परिचय व सरांविषयीच्या आठवणी यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या। खारेपाटण हायस्कूलच्या संगीत विभागाने कला उत्सव स्पर्धेमध्ये समूह वाद्य प्रकारात देशात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल त्यांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला। श्रीकृष्ण पाटणकर सर यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संगीत विभागासाठी रोख 11,000 रुपयांची देणगी दिली। तसेच शाळेच्या प्रगतीविषयी यावेळी समाधान व्यक्त केले व प्रशालेला रोख 51,000 रुपयांची देणगी दिली। सरांनी निर्माण केलेल्या या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे। सरांचा हा वारसा आपण जपला पाहिजे अशा प्रकारच्या भावना या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केल्या। स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो। उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करते। सरांचा जन्म हा 20 जानेवारी 1924 व आपल्या सर्वांसाठी दुःखद अशी घटना म्हणजे ज्या दिवशी सर आपल्यातून निघून गेले आणि तो दिवस म्हणजे 30 डिसेंबर आणि त्याचंच पुनस्मरण करण्यासाठी आपण इथे सभागृहामध्ये जमलो। तर आपल्या या कार्यक्रमाची यथोचित अशी सुरुवात दीपप्रज्वलनाने होणार आहे। त्यामुळे मी मान्यवरांना विनंती करते की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करावं। तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा आणि या दिव्याचं आपण प्रज्वलन करावं अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करते। त्याचप्रमाणे आपण माननीय गुरुवर्य पेंढारकर सर यांच्या प्रतिमेस देखील पुष्पहार अर्पण करणार आहोत। सर्व मान्यवर मंडळी, शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी वृंद याचे प्रमुख पाहुणे आपल्याला जे आहेत लाभलेले आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि पेंढारकर सरांचे लाडके विद्यार्थी माननीय श्रीकृष्ण पाटणकर सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि सरांना एक मानवंदना द्यावी। सरांचं आपण पुण्यस्मरण इथे करतोय। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी अतिशय सूर्यपुत्र ज्याला आपण म्हणतो आपले पेंढारकर सर जे आपण चित्र बघतोय समृद्ध करण्यासाठी जो मोठा वाटा, खारीचा वाटा नाही म्हणणार त्याला, मी मोठा वाटा जो उचलला तो आपल्या पेंढारकर सरांनी। शाळेची उभारणी ही काही किती अवघड पार्क मध्ये झेंडा फडकवला आणि वंदे भारत किंवा भारत माता की जय अशी घोषणा केली। म्हणजे त्या काळचा जो आपण कालावधी बघूया 1941 ते 47 आणि त्यानंतरचा स्वातंत्र्य काळ त्यांनी पाहिला। म्हणजे कितीतरी मोठं कार्य स्वातंत्र्य सैनिक म्हणून सरांनी केलेलं आहे आणि या कार्याचं आपल्याकडे बघतो आपण विद्यार्थी आपण दशेमध्ये असताना आपण कोणाकोणाचे आदर्श घेतो तर तो आदर्श आपल्या शाळेमध्येच आहे। सरांच्या प्रतिमेकडे बघितल्यानंतर एक स्फूर्ती येते। सरांची माहिती मी फार इथे नवीन असल्यामुळे त्यांचा सहवास लाभलेला नाही, पण असे आपले सर्व शिक्षक आहेत जे खरंच त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या सहवासाचा लाभ घेतला आणि ही खूप मोठी मला असं वाटतं ईश्वरीय गोष्ट आहे। आमचे जे नाईक सर आहेत त्यांच्याकडनं मी काल सरांची माहिती घेत होते। सरांनी खूप मला चांगली माहिती दिली, पण त्यात आणखीन एक माहिती दिली की सर सगळेजण सरांना मुंबईला भेटायला गेले होते, सगळा आमचा शिक्षक वृंद। त्यावेळी रायबागकर सर आणि नाईक सर हे मागे राहिले होते आणि ज्यावेळी नाईक सर शेवटी पाया पडायला गेले सर सांगत होते की सरांनी एक मोलाचा संदेश दिला तो अजूनही आमच्या हृदयामध्ये आहे की त्याप्रमाणे आम्ही तसं बोलले। त्यावेळी सरांनी त्यांना एक मोलाचा संदेश दिला की माझा शिक्षक हा असा कोणापुढेही झुकता कामा नये आणि हा मोलाचा संदेश होता। त्यामुळे त्यांच्या शिक्षकांबद्दलची आत्मीयता, विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता, गावाबद्दलची आत्मीयता ही या त्यांच्या वागण्यातून त्यांच्या कर्तृत्वातून त्यांनी सिद्ध केलेली आहे आणि असं हे सर आपल्या त्यांचं आपण इथे स्मरण करण्यासाठी इथे जमलो। सरांचं जे गाणं आहे दीप दे रे देवता हे प्रथम गाणं सर सादर करणार आहेत।
संगीत विभागाचे मनपूर्वक आभार.
पूर्ण इमारतीमध्ये जाणवतो आणि तिथला हा सर्व शिक्षक वृंद, सर्व संस्थाचालक इतके एकरूप होऊन वागतात. हे सर्व जे मार्गदर्शन आहे किंवा जे सगळं आम्ही त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच ही सगळी मंडळी चालतात. आणि म्हणूनच कार्यपठन पंचक्रोशी मध्ये जे आपलं कार्यपठन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अगदी नावारूपाला किंवा अशा यश जे संपादन करतंय ते पेंढारकर सरांच्या जे मार्गदर्शक तत्व अवलंबल्यामुळेच यापुढील जी सूत्र आहेत किंवा आपल्या जे कार्यक्रमाचं प्रास्ताविक आहे ते करण्याची विनंती मी माननीय श्री सानप सरांना करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र हो, पेंढारकर सरांच्या 16व्या स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन करून मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आत्ताच मॅडमनी सांगितलं की ही एक वास्तू आहे, त्यात काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे. इथे आल्यानंतर बघा, मी तुम्हाला एक विचारणार आहे. इथे आल्यानंतर एक वेगळाच संचार आपल्यामध्ये होतो, वेगळाच उत्साह आपल्यामध्ये येतो. मी नेहमीच तुम्हाला विचारत असतो की तुम्हाला घरी बरं वाटतं की शाळेत बरं वाटतं? शाळेत आल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं की घरात असताना बरं वाटतं? तर त्यावेळेला तुमचं जे उत्तर असतं, कुठे बरं वाटतं तुम्ही सांगा. तुम्हाला शाळेच्या ठिकाणी आवडतं की तुमच्या घराच्या ठिकाणी आवडतं थांबायला? शाळेत असणार म्हणणाऱ्याने हात वर करा बघूया. तुम्हाला शाळेत आल्यानंतर खूप आनंद होतो, शाळा चुकवावीशी वाटत नाही. ठीक आहे, हात खाली घ्या, छान. आणि अजून शाळा नको वाटते, कंटाळा येतो, त्याने पण हात वर करा. नको शाळेत, आज कंटाळा आलाय, चुकवूया. बघा, एकाचाही हात वरती नाही, म्हणजे तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय ते. प्रत्येक मुलगा हा इथे शाळेत येण्यासाठी उत्सुक आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं शिक्षण चालू आहे. आणि त्याचं आत्ताची सध्याची साक्ष म्हणजे आमचे विद्यार्थी नॅशनल लेवलला वादन या प्रकारामध्ये प्रथम क्रमांकानं, खारेपाटणसारखं कुठे छोटंसं गाव त्यातून जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती आणि नंतर संपूर्ण देशभरात भले भल्या लोकांची भंभेरी उडेल अशा व्यक्तींच्या समोर त्यांनी त्यांचा जो वादनाचा कार्यक्रम आहे तो सादर केला आणि प्रथम क्रमांक मिळवला. ही काही छोटी गोष्ट नाही आहे. आणि अशाच पद्धतीनं मगाशी दुधवडकर साहेब आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, ते चांगले मोठे चित्रकार आहेत, पत्रकार आहेत, चांगले शिक्षक आहेत आणि पेंढारकर सरांचे खास विद्यार्थी, खास शिष्य आहेत. ते सांगत होते की त्यांच्या काळात विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांनी तयार केलेलं मॉडेल आहे ते नॅशनल लेवलला फर्स्ट प्राइज त्यांनी जिंकलेलं होतं. म्हणजे विज्ञान प्रदर्शन असू दे, खेळ असू दे किंवा कला असू दे, कुठल्याही क्षेत्रात आपले विद्यार्थी कमी नाहीत किंवा आपल्याला फारशा सुविधा नाहीत याची खंत नाही, त्यातूनही आपण प्रयत्न करतोय. आणि हे केवळ आणि केवळ मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं इथे असलेल्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे, इथे असलेल्या सकारात्मक ऊर्जेमुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि हे खरं आहे, आम्ही स्वतः कृतज्ञ आहोत यासाठी. खूप आम्ही शिक्षक लोक आणि तुम्ही विद्यार्थी नशीबवान आहोत की अशा खारेपाटण सारख्या शाळेत काम करण्याची, अध्यापन करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही विद्यार्थी आहात की तुम्हाला शिकण्याची संधी मिळाली. आणि हे जिवंत आणि चालू आहे त्यापेक्षा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचं काम करणारे हे जे संचालक मंडळ आहेत
त्यांचे खऱ्या अर्थानं आम्ही पेंढारकर सरांपासून आजपर्यंत जे संचालक मंडळ आहे त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. अशाच पद्धतीचं चांगलं वातावरण, एक शैक्षणिक वातावरण आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण निर्माण करत राहावं. एक 4-5 वर्षात खूपच चांगल्या पद्धतीनं तुमच्या समोर संस्थेने केलेले प्रयत्न दिसत आहेत. शाळेचा चेहरा मोहरा बदलत चाललेला आहे आणि असेच सद्विचार पुढच्या भविष्यकाळात, कारण आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत, परंतु या शाळेची विद्यार्थी संख्या मात्र वाढते दिवसेंदिवस. खूप हायस्कूल्स आहेत, खूप ज्युनियर कॉलेज आहेत, छोटी छोटी ती बंद होताना आज आपल्याला दिसत आहेत, परंतु खारेपाटण शाळेची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढते. याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आणि या शाळेचे विद्यार्थी म्हणून जसं संगीत क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांनी नाव केलं, कला क्षेत्रात नाव जसं केलेलं आहे, क्रीडा क्षेत्रात आपले क्रीडा स्पर्धा होतात त्यावेळेला जिल्हास्तर विभाग स्तरापर्यंत विद्यार्थी पोहोचतात. तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात अजून बरीच क्षेत्र आपल्याला पादाक्रांत करायचे आहेत. तर आपण सर्व आपली जबाबदारी आहे. आता आपण मगाशी सकाळी मी या विद्यार्थ्यांना आमच्या सांगितलं, आज पेंढारकर सरांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि आमच्या सफाई कामगार 2-4 काही कारणास्तव आलेले नाहीत, एकच होती, तर त्यांनी 5 मिनिटात संपूर्ण शालेय परिसर 5च मिनिटात स्वच्छ करून दिला. म्हणजे जास्त पण 6वं पण मिनिट त्यांनी घेतलं नाही. प्रत्येकानं थोडी थोडी मदत केली आणि तुम्ही 5 मिनिटानंतर शाळेचं जर रूप बघितलं, बघण्यासारखं होतं ते चित्र. 5 मिनिटापूर्वीची तिथली परिस्थिती आणि 5 मिनिटानंतर विद्यार्थ्यांनी आमच्या केलेली स्वच्छता खरं खूप छान, मला आवडलं. मी शिक्षकांना पण आमच्या बोलून दाखवलं. म्हणजे आमचे विद्यार्थी सुद्धा श्रमदानाला महत्त्व देणारे आहेत. निश्चितपणे तुम्ही काम केलं पाहिजे, कष्ट हे केलं करत राहिलं पाहिजे. जसं की श्रमयोगी जे येते हे आपलं ब्रीदच आहे. शेवटी आपण कष्ट केलं पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं पेंढारकर सरांच्या स्मृतीस किंवा आत्म्यास खऱ्या अर्थानं अभिवादन केल्यासारखं होईल. निश्चितपणे आपण पेंढारकर सरांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्याच्यावरती मार्गक्रमण करत राहू. त्यासाठी परमेश्वर तुम्हाला बळ देवो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सानप सर. सानप सरांनी श्रमाचं महत्त्व किंवा आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं कार्य, मग संगीताच्या क्षेत्रात असून दे किंवा आज केलेलं कार्य, आणि सरांकडनं नेहमीच सर म्हणतात तसं की सगळे शिक्षक प्रत्येक जण आपल्या परीचं काम हे अगदी कार्यतत्परपणे करत असतो आणि हे पेंढारकर सरांच्याच प्रेरणेतून आलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण असं म्हणू की पेंढारकर सरांनी ज्यावेळी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना देशाची पहिली सार्वत्रिक जी निवडणूक आहे 1952 सालामध्ये, तेव्हा त्यांना राजकीय क्षेत्राचं खूप गळ घालण्यात आली होती की त्यांनी ती निवडणूक लढवावी. पण सरांनी राजकीय चळवळीच्या झगमगीत प्रकाशाऐवजी ज्ञानविज्ञानाच्या मेजावरील मंद प्रकाश निवडला आणि त्याचमुळे आपण या ज्ञान संकुलामध्ये इथे बसू शकतोय, शिकू शकतोय आणि हा आनंद घेऊ शकतोय. त्यामुळे खरंच सरांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आणि हे असेच उपकार किंवा आपल्याला पेंढारकर सरांबद्दल माहिती बरीच कमी असते, पण त्यांच्या विद्यार्थ्यांकडून ते शिक्षक म्हणून कसे होते किंवा त्यांनी काय काय कार्य केलं हे आपल्याला ऐकण्यासाठी खूप त्यांचे जे महत्त्व योगदान आहे किंवा त्यांनी जे केलेलं महत्तम असं कार्य आहे ते आपल्याला ऐकून घेण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. तर आपल्याला आपली काही मनोगत इथे मान्यवर मंडळी सांगणार आहेत आणि त्यातून आपल्याला सरांचे किस्से किंवा सरांनी केलेलं कार्य कळणार आहे. मी माननीय दुधवडकर सरांना विनंती करते की जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये एक आदर्श शिक्षक आहेत, त्यांनी खूप चांगलं आणि आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत, सरांनी आम्हाला मनोगतामार्फत मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय दुधवडकर सर. श्री गणेशाय नमः. शिवा समान असणारे गुरुवर्य शंकराय नमः. आपण सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरील सर्वच मान्यवरांमध्ये आपलं मोठ्यांचं महत्त्वाचं वाट आहे. आपण आज पेंढारकर सरांना श्रद्धांजलीसाठी म्हणून उपस्थित आहोत. तर या ठिकाणी पेंढारकर सरांचं कार्य आम्ही पामरांनी काय वर्णवावं, परंतु त्यांच्याबद्दल जी आस्था आहे, जी कृतज्ञता आहे ती अभिव्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी मी उभा आहे. पेंढारकर सर हे असे शिक्षक होते की जे द्रष्टे होते.
ते द्रष्टे होते. निगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, नकारात्मकता याचा सगळे विचार करत असतात. ते या दोहोंमधला जो भाग आहे त्या दोहोंमध्ये काय आहे हे ते सांगत असतात. या शाळेतला मी एक द्वाड असा विद्यार्थी होतो, हाणामाऱ्या करणारा. कधी इथे वरांड्यातल्या सगळ्या काचाबिचा पण फुटलेल्या आहेत मारामाऱ्यांमध्ये. अशा तऱ्हेचा एक हाणामारी करणारा विद्यार्थी. आणि असेच एकदा हाणामारी करत असताना खरं तर तो दोष माझा नव्हता, मी त्या मूर्त्या फोडलेल्या नव्हत्या, पण एक हाणामारी करणारा म्हणजे हात त्यानेच केलं अशा संशयाने सरांनी मला बाकावर उभं केलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यावेळी समजावलं. त्याच्यानंतर परत एकदा हाणामारी झाली तेव्हा केबिनमध्ये बोलवलं आणि मला म्हणाले की बघ, तुझं भविष्य मी जाणलेलं आहे, तू एक महान कलाकार आहेस, तुझ्या हातून महान कार्य करण्यासाठी तुझा जन्म आहे आणि काय काय करायचं ते मी तुला सांगतो. मला मार्गदर्शन केलं की तुझी जी शक्ती आहे ती या दिशेला लाव. आणि त्यांनी मला सांगितलं की तू उपक्रम जे तुला शाळेत काय करायचे असतील ते कर. देवस्थानांकडे आपलं खातं असतं, त्यांच्याकडे तुला जे लागेल ती वस्तू तिथून मागून आणायची, तुला जे जे काय करायचं ते कर. आणि अशा वेळी एक ॲपल उपक्रम त्यावेळी केलेला होता, लॉन्च झालेला होता, त्याचं मॉडेल केलेलं ते सरांनी सांगितल्याप्रमाणे गाजलं ते. आणि त्याच्यानंतर पेंढारकर सरांचं वरद असतं मला जो लाभला ते तालुक्या करण्यासाठी पेंढारकर सरांनी जे प्रयत्न केले त्या ठिकाणी सुंदर हस्ताक्षर म्हणून माझ्याकडून पत्र लिहून देणं असं माझा वापर ते करत गेले होते. हे माझं भाग्य आहे. त्यामुळे त्यांचा मोठा सहवास लाभलेला होता. जे कोणी बाहेरील मान्यवर विदेशी परदेशी येत होते वर्गातून मला बोलून घ्यायचं की हा आमचा एक उन्नरी विद्यार्थी म्हणून त्याची परिचय करून द्यायचा. असा जो त्यांनी संस्कार जो केला तर तो संस्कार त्याच्यातून आमच्यावर जे ब्रिज जे रुजवलं गेलं सगळ्यांवरच. हा क्षण सगळ्यांच्याच आयुष्यात माजी विद्यार्थ्यांनी इथे व्यासपीठावर जे सगळे आहेत हे सर्व माजी विद्यार्थीच आहेत. आणि लहान असताना तुम्हाला पण वाटत असेल कधीतरी या ठिकाणी आपल्याला बसायला मिळावं, हे स्वाभाविक इच्छा असते. आम्हाला पण तसंच वाटायचं कधीतरी आम्ही इथे बसायला आम्हाला मिळावं. आणि आज ही संधी आम्हा सगळ्यांना, सगळेच माजी विद्यार्थी आहेत, आम्हाला जे मिळते याचं श्रेय पूर्णपणे पेंढारकर सरांना जातं. आपल्याला पण ते श्रेय मिळणार आहे. पेंढारकर सरांचा जो ब्रीदवाक्य आहे, शिक्षणातून पुनर्रचना, पुनर्रचनेतून शिक्षण, आम्ही सर्वांनी तेच आचरणात आणलेलं आहोत. आणि याच हे जे ब्रीदवाक्य आहे ते अंमलात आणण्याची कार्यशाळामध्ये हे विद्यालय आहे. आणि या विद्यालयात तुम्ही जे आहात ते त्या ब्रीदाचं या ठिकाणी तुम्ही सार्थक करण्यासाठी शिक्षण घ्या आणि इथून बाहेर पडल्यानंतर त्याचं सार्थक करा. हे इथलं या इथे बोलण्याची संधी पेंढारकर सरांच्या इथेच नव्हे तर याच्या पलीकडे जाऊन जिल्हा, राज्य, ते इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण तुम्हाला संधी मिळेल. आपले गेलेले आहेत विद्यार्थी, तर हे तुम्हाला मिळणारे आणि याचं सर्व श्रेय जाईल ते पेंढारकर सरांना जाणार आहे. अशा द्रष्ट्या व्यक्तीच्या कार्यशाळेत आपण आहोत. याचा सर्वांनी तुम्ही जसं आम्ही लाभ उठवला तसं तुम्ही लाभ उठवा असं मी आपणास आवाहन करतो सर्वांना. आणि या ठिकाणी सरांना कृतज्ञता अभिव्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी खूप छान असं आपल्याला मनोगतामार्फत त्यांनी विद्यार्थी दशेत सर आणि त्यांनी सरांचा अनुभव घेतलाय. हे एक मोठं गोष्ट आहे की त्यांना सरांचा अनुभव घेता आला किंवा सर त्यांना शिक्षक म्हणून लाभले आणि त्यांनी चांगलं असं आपल्याला मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आता आपल्या कार्यक्रमामध्ये सहसचिव माननीय वरुणकर सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि यानंतर आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी माननीय श्री नंदकिशोर कोरगावकर सर यांनी इथे मनोगतासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, सर्व या शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, संचालक मंडळ, समोर बसलेले सर्व विद्यार्थी, आम्ही आमचं भाग्य असं समजतो की सरांचा सहवास आम्हाला लाभला. त्यांनी जे चांगलं काय केलं त्यांचा आम्ही 100% जरी विचार केला नसला तरी कुठेतरी 5-10% विचार करून आज इथं खंबीरपणे खारेपाटणमध्ये आम्ही उभे आहोत. हे आमचं जे भाग्य आहे ते त्यांच्यामुळे आमचं भाग्य उजळलेलं आहे. एवढीच मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्या समोर आता जे येत आहेत त्या आपल्याच प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत, त्याचप्रमाणे त्या आपल्या माजी अध्यक्षांच्या सुविद्य पत्नी आहेत. माननीय स्मिता धुमाळे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी इतरांच्या विचाराबद्दल मांडावे. सरांचा आम्हाला शाळेत असल्यापासून विद्यार्थीपासून त्यांच्या शेवटपर्यंत आम्हाला खूप असं वाटलं. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कौटुंबिक आयुष्यात त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि त्यांच्या श्रमदानाच्या विचाराचं आम्ही आयुष्यभर जोपासलं. त्यामुळे आम्हाला कोणतंही काम करताना आयुष्यात कधी कमीपणा किंवा असं वाटलं नाही आणि त्यामुळे आमचं आयुष्य खंबीरपणे आजपर्यंत चाललेलं आहे. तसंच तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी त्यांचा वारसा पुढे चालवावा व आणि त्यांना श्रद्धांजली करेल असं मला वाटतं. जय हिंद. धन्यवाद धुमाळे मॅडम. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे आदरांजली व्हायची आहे तर श्रमदानातून किंवा समाजामध्ये काहीतरी चांगलं कार्य करून अशा प्रकारच्या तुम्हाला त्यांनी विचार मॅडमांनी व्यक्त केले, त्याबद्दल मॅडमांचे मी आभार व्यक्त करते. आणि यानंतर आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बक्षीस वितरण करणार आहोत. प्रथमतः 10वी क चा मुलींचा जो संघ आहे तो रांगेने इथे व्यासपीठाकडे येईल. आपण त्यांना मान्यवरांच्या हस्ते घोषित करणार आहोत, गौरवणार आहोत. 10वी क च्या विद्यार्थिनींनी रांगेमध्ये व्यासपीठाकडे यायचं आहे. हा कबड्डीचा संघ आहे. शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे आणि या स्पर्धेमध्ये या संघाने विजय मिळवलेला आहे. हा अशा आमच्या वाघिणींचा संघ 10वी क समोर यायचंय व्यासपीठाकडे. आपल्या जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हे जे बक्षीस वितरण आहे ते होणार आहे. माननीय श्री पाटणकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी या मुलांचा बक्षीस देऊन सन्मान करावा, त्यांना गौरवावं, त्यांना एक शाबासकीची थाप द्यावी. तुमच्या या शाबासकीमुळे आमच्या मुली कुठेतरी क्रीडा स्पर्धेमध्ये उज्ज्वल भविष्य प्राप्त करतील अशी आशा आहे आणि ही प्रेरणा तुम्ही त्यांना द्यावी. मान्यवरांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये माझे संघ विजय झालेला आहे त्यांना गौरवण्यात येत आहे. माननीय पाटणकर सर यांच्या शुभ हस्ते बक्षीस प्राप्त झालेल्या या विद्यार्थिनींना. या पुढील जो संघ आहे 10वी क मुलगे कबड्डी संघाने ओळीने इथे यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते आपल्याला बक्षीस देण्यात येणार आहे. 10वी क मुलगे रांगेमध्ये व्यासपीठाकडे या. मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी लोकरे सर यांना विनंती करते की लोकरे सरांनी यांना सन्मान चिन्ह देऊन भूषवावं, गौरव करावा त्यांचा. शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये या संघाने प्रथम स्थान मिळवलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. यानंतर आपण ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद विचार मंच सिंधुदुर्ग आयोजित एक स्वामी विवेकानंद यांचे विचार यावर एक परीक्षा घेतली होती आणि यामध्ये 11वी सायन्सची पगारी विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. त्यानंतर 12वी कॉमर्सचा शिवम जाधव हा द्वितीय आलेला आहे आणि तृतीय तैसिंग पटेल ही तृतीय आली आहे. तिन्ही विद्यार्थ्यांनी एकत्रच व्यासपीठाकडे यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात येणार आहे. रिया, शिवम आणि तैसिंग आणि तिघांनी एकत्रच व्यासपीठाकडे या. त्यांना मेडल्स देऊन ते जे विचार मंच आहे त्यांनी भूषवलेला आहे. आपल्याला एक एकत्रित फोटो घ्यायचा आहे, तो त्यांना ते जे आयोजक आहेत त्यांना आपल्याला पाठवायचा आहे. आणि त्याच विचार मंचाने आपल्या प्रशालेला एक सन्मान पत्र दिलेलं आहे सहभागाचं, ते देखील मी सरांकडे सुपूर्द करते.
तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी तहसील, त्याचप्रमाणे द्वितीय दुधवडकर सर सन्मानित करतायत. लोकरे सर हिने आणि पहिला जो क्रमांक पटकवलाय रिया, तिला भूषवलेला आहे. आनंद सर. प्रशालेला त्यांनी सन्मानपत्र दिलेलं आहे सहभागाचं. मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचे. विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत माननीय श्री पाटणकर सर, ते आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत. मी जशी मगाशी ओळख सांगितली की ते पेंढारकर सरांचे आवडते विद्यार्थी आहेत. त्यांनी बरंच एज्युकेशन घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे की एवढं आपण शिक्षण पात्र झालं पाहिजे की शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांनी BSc केमिस्ट्री केलंय. केमिस्ट्री इंजिनियर ग्रॅज्युएट आहेत ते. ॲडव्हान्स डिप्लोमा इन कम्प्युटर सॉफ्टवेअर सिस्टीम अनालिसिस. ते RCF इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं हेड म्हणून त्यांनी काम केलंय. त्याचप्रमाणे ते QCFI चे व्हाईस चेअरमन आहेत. म्हणजे अशी वरिष्ठ पदं सरांनी भूषवलेली आहेत आणि हे अभिमानाची गोष्ट आहे की ते पेंढारकर सरांचे विद्यार्थी आहेत आणि म्हणूनच ते एवढं कार्यकर्तृत्व करू शकले. मी सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन करावं. माननीय श्री पाटणकर सर. आदरणीय संस्थेचे अध्यक्ष लोकरे सर, उपाध्यक्ष किती मिनिटं बोलायचं आहे मला त्याच्याबद्दल ते ठोके पडलेले आहेत. तर जास्त वेळ घेणार नाही आहे. काही पॉईंट मी लिहून आणलेले आहेत. अध्यक्ष श्री संस्थेचे अध्यक्ष श्री लोकरे सर, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव कोळसुलकर आणि संस्थेचे बाकी पदाधिकारी, प्राचार्य सानप सर, प्राचार्य कांबळे सर, आदरणीय शिक्षक शिक्षिका आणि प्रिय विद्यार्थी, सांगितल्याप्रमाणे मी जास्त वेळ घेणार नाही आहे. सरांचा सहवास हा साधारण 8 वर्षाचा आम्हाला लाभला, 5वी ते 12वी. आणि माझे वडील डॉक्टर शंकरराव मुनिजन ते जवळजवळ 21 वर्ष या शाळेचे अध्यक्ष असल्यामुळे सर माझ्या वडिलांबरोबर काही चर्चा करण्यासाठी येत असत आणि आम्ही खिडकीतून ऐकत होतो. तर असं 20-21 वर्षाचा सगळे आठवणी माझ्या मनात आहेत, पण त्या सांगायला गेलो तर दिवस पुरणार नाही आहे. मी काही पॉईंट घेऊन आणलेले आहेत. सर्वप्रथम मी गुरुवार्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी या उल्लेखनीय आपल्या ज्या शाळेचे आता जे 2 गाणी सरांची आणि त्याच्याबद्दल बरोबर दुसरं एक गीत तर पेंढारकर सरांनी खूपच चांगल्या प्रकारे संगीतमय केली होती. त्यांना त्यांचं अभिनंदन करतो. आणि या 16व्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने ह्या शाळेचा एक संघ त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला आहे. माझ्या आठवणीप्रमाणे 76 साली पेंढारकर सरांना श्रमानुभव या निबंधासाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता, ₹2,500. आणि त्या 2,500 त्यावेळी खूप मोठे होते 76 साली. पण त्यांनी स्वतःसाठी ते न ठेवता दिल्लीवरून येताना पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर साऊंड सिस्टीम एक आणली, म्युझिक सिस्टीम. ती शाळेमध्ये जे काय कार्यक्रम असतात तर त्याच्यासाठी ती सोय नाही आहे, ती त्यांनी दिली होती. आज जवळजवळ 50 वर्षानंतर 75 वर्षानंतर शाळेच्या संघाने राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार संगीतामध्ये मिळवलेला आहे. सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आणि माझ्यातर्फे रोख ₹11,000 चा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर करतो. त्याचा विनियोग कसा करावा ते त्यांनी ठरवायचं आहे. आदरणीय सरांच्या शाळेतील विद्यार्थी फक्त परीक्षार्थी न राहता त्यांचा शिक्षणाबरोबर साहित्य, कला, क्रीडा असा सर्वांगीण विकास कसा होईल यावर सर भर द्यायचे. शाळेच्या या संघाला मिळाला पुरस्कार त्याचेच एक द्योतक आहे असे मला वाटते. मुक्कम करोति वाचालम पणगुम लंगैते गिरीम यत्कृपा तमहम मध्ये परमानंद माधवम.
त्या परमात्म्याची कृपा असेल तर मुका बोलू लागेल, पंगू पर्वत चढून जाऊ शकेल आणि त्याचा आयुष्य पूर्ण पालटून जाईल. अशा प्रकारचे संस्कार सरांचे होत होते आणि त्यांचा परिस्पर्श झालेले आम्ही विद्यार्थी नंदू कोळगावकर आहेत किंवा दुधवडकर आहेत, आमच्यासारखे माजी विद्यार्थी त्याच्या परिस्पर्शाने आमच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. सरांचा सहवास, मार्गदर्शन व आशीर्वाद आम्हाला मिळाला. परंतु तो ही इमारत पूर्ण झाल्यानंतर तर आमच्या अगोदरचे जे माजी विद्यार्थी होते जसे ढेकणे सर आहेत, तर ते सांगायचे की ह्या शाळेच्या उभारणीसाठी ज्यावेळी श्रमदान चालायचं, शनिवार रविवार सर विद्यार्थ्यांना बोलवायचे श्रमदानासाठी. 7 वाजता बोलवायचे आणि सर स्वतः 5 वाजता येऊन इथे माती खणून ठेवायचे, जेणेकरून जी लहान मुलं इथे श्रमदानासाठी येतील त्यांना थांबवून लागू नये. तर अशा प्रकारची अलौकिक कमिटमेंट, बांधिलकी सरांची होती. म्हणजे दुसऱ्यांकडून श्रमदान करून घेणं आणि आपण पाहत राहणं एवढ्यापुरतं नव्हतं, तर त्याच्यामध्ये आपली बांधिलकी यामधून दिसते. सर 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बॅचला सेंड ऑफ देतानाचा कार्यक्रमाला सांगायचे की या शाळेचे सर्वच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर होतील असे नाही, पण जो विद्यार्थी ज्या क्षेत्रात पडेल त्यांनी आपले व आपल्या शाळेचे नाव आपल्या उल्लेखनीय कामगिरीने उज्ज्वल केले पाहिजे. मला स्वतःला 1995 सालचा पंतप्रधानांचा श्रमश्री पुरस्कार व नंतर 2017ला मिळालेला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग प्रोफेशन मध्ये उल्लेखनीय कामगिरीचा पुरस्कार या ते बीज सरांच्या याच मार्गदर्शनातून रोवले गेले असले पाहिजे असे मला वाटते. पेंढारकर सर आम्हाला मराठी शिकवायचे. एक धडा आत्मीयतेने शिकवणे म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असायची. सरांनी शिकवलेला युवा कोण हा बाबा आमटेंचा धडा. बाबा आमटे थोर समाजसेवक आणि एक स्वातंत्र्य सैनिकाकडून हा धडा शिकणं म्हणजे एक आमच्यासाठी पर्वणी असायची. तर त्याच्यामध्ये इंग्लिश एक वाक्य होतं, यूथ इज ही हू कॅरीज हिज यंग हेड ऑन हिज यंग शोल्डर. युवा कोण जो आपल्या मजबूत खांद्यावर कल्पक माथा घेऊन फिरतो, कल्पक विचारांचा माथा घेऊन फिरतो, तो युवक. आता आपण म्हणतो की या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या मायाजालामध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे डाटा खूप अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांसाठी जे काय पाहिजे ते एका टिप मध्ये त्यांना अवेलेबल आहे. परंतु हे सगळं अवेलेबल असताना शिक्षकांचा ते महत्व आहे ते कमी झालेलं नाही. सगळी माहिती मिळते, पण बिटवीन द लाईन्स जे आपण शिक्षक बोलतात ते म्हणजे संस्कार. तर युवा कोण मध्ये त्यांनी सांगितलं की यूथ इज ही हू कॅरीज हिज यंग हेड ऑन यंग शोल्डर. युवा तो असतो जो आपल्या मजबूत खांद्यावर कल्पक माता घेऊन फिरतो. संपलं. पण ह्याच्यामध्ये त्यांनी पुढे जाऊन आम्हाला जे संस्कार सांगितले ते हे होते की युवा तो असतो जो दुसऱ्यांच्या मळी काय वाट्याने तयार झालेल्या पाऊल वाटेने जात नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचा राजमार्ग निर्माण करतो. अशा प्रकारचे जे संस्कार सर आपल्यावर करायचे. आणि संस्कार म्हणजे बिटवीन द लाईन 2 ओळीमध्ये शिक्षक जे काय बोलतात ते संस्कार. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माहितीचं मायाजाल, डाटा जरी अवेलेबल असला तरी शिक्षकांचं महत्व हे संस्कारासाठी आहे. 2 लाईन मध्ये तुम्ही जे काय बोलता ते महत्वपूर्ण असलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षकांची जबाबदारी आजच्या या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळात सुद्धा कमी होत नाहीये. शिक्षणाबरोबर श्रमप्रतिष्ठेला सरांनी अनन्यसाधारण महत्व दिले, जेणेकरून उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थार्जनाच्या विविध माध्यमांची तोंड ओळख व्हावी, विद्यार्थी दशेपासूनच व्हावी यासाठी 1970च्या दशकात सरांच्या पुढाकाराने आपल्या शाळेत टेलरिंग, रेडिओ रिपेअरिंग, पोल्ट्री व शेती हे विषय दर आठवड्याला 2 तास शिकवले जायचे. या अनुषंगाने या मंडळाने, आता त्याचे तुमचं मंडळ आहे, त्यांनी सुरू केलेले ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, नर्सिंग, प्लंबिंग हे विषय त्याचाच एक भाग असलेले स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दल या मंडळाचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. सर त्यावेळी प्रशासकीय सेवेतील काही लोक, प्रतिष्ठित लोक किंवा स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य व्यक्ती जसे प्रकाशभाई मोडीकर, वि. स. खांडेकर, एस. एम. जोशी, सदानंद वर्दे, बाबा आमटे इत्यादींची व्याख्याने विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित करायचे. याचा आम्हाला विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होत होता व तो संपूर्ण दिवस आम्ही भारावून जात असू. अशा प्रकारे परीक्षार्थी वृत्तीपेक्षा जीवन विकासाच्या दृष्टीला सरांनी नेहमीच प्राधान्य दिले.
मंडळ या दिशेने प्रयत्न करीत आहेत, पण यापुढेही जाऊन त्यांनी अशा प्रकारचे प्रतिष्ठित लोक की जे जीवन मूल्याचं मार्गदर्शन आताच्या विद्यार्थ्यांमध्ये, कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मास मीडियाचा भडीमार एवढा होतोय आणि त्याच्यातून प्रबोधन होण्यापेक्षा नकारात्मक परिणाम होण्याचे जास्त काय म्हणतात संभव आहे. अशा वेळी अशा प्रकारचे लोक, प्रतिष्ठित लोक शोधून काढून त्यांची व्याख्यानं जर ठेवतील तर त्याचा जीवनमूल्य वाढण्यासाठी मुलांमध्ये उपयोग होईल असं मला वाटतं आणि या दृष्टीने मंडळाने प्रयत्न करावेत अशी माझी सूचना आहे. आपल्या शाळेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठीच्या वेळेला मला ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी पेंढारकर सरांना अपेक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण, साहित्य, संगीत, क्रीडा व कला अशा सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याचे मला जाणवले. त्याहून पुढे जाऊन शाळेच्या शिक्षकांनी व मंडळाने विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाबरोबर म्हणजेच IQ बरोबर EQ इमोशनल क्वोशंट म्हणजेच भावनिक निर्देशांक व SQ स्पिरिच्युअल क्वोशंट म्हणजेच आध्यात्मिक निर्देशांक कसा सुधारेल, जेणेकरून या शाळेचा विद्यार्थी अर्थार्जनासाठी सक्षम होताना या देशाचा आदर्श नागरिक कसा बनेल, जेणेकरून एक आदर्श समाज, सुदृढ राष्ट्र व विकसित आत्मनिर्भर भारताची पायाभरणी त्यातून साधली जाईल याकडे लक्ष देण्याचे आवश्यक आहे. इंटरनेट आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या युगात तुमची संस्कृतता कमी नाही आहे. आम्ही जस्ट मुंबईमध्ये ऐकत होतो AI येते म्हणून, पण तुमचे मंगेश गुरव त्यांनी इकडे 2-4 वर्षा करून मोकळे झाले. तर तुम्ही सुद्धा या बदलत्या काळाबरोबर चाललाय सर. तुम्हाला धन्यवाद. लोकळे सरांना धन्यवाद की अशा प्रकारचे जे काही नवीन येत आहे ते तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करताय. इंटरनेट आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगात इन्फॉर्मेशन म्हणजे डाटा किंवा माहितीचे मायाजाल विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध आहे. मास मीडिया म्हणजे समाज माध्यमांचा भडीमार एकीकडून मुलांच्या कोवड्या मनावर होत आहे, तर दुसरीकडे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर होणारे चांगले संस्कार दुर्मिळ होत चालले आहेत. अशा परिस्थितीत पालकांबरोबर शिक्षकांची जबाबदारी कधी नव्हती एवढी वाढली आहे. शिक्षकांनी आवर्जून याकडे लक्ष देणे जरुरी आहे. सरतेशेवटी आदरणीय सरांनी आपल्या विचाराच्या सूत्रात नमूद केल्याप्रमाणे अर्थपूर्ण जगण्यासाठी ज्याच्यासाठी जगावे आणि ज्याच्यासाठी मरावे असे काहीतरी जीवनात सापडावे लागते. आणि असे सापडणं म्हणजे दुसरा पण आपल्याला देत नाही, आपणच ठरवायचं आहे. समथिंग टू डू, समथिंग टू लव्ह अँड समथिंग टू लिव्ह फॉर. तर हे शोधणं खूप जरुरी आहे. प्रत्येकाने आपला प्रत्येक दिवस, आपला प्रत्येक पाऊल हे आपल्या ध्येयाकडे पडलं पाहिजे, अशा दृष्टीने आपला संकल्प असला पाहिजे. मला अशा प्रकारचं अर्थपूर्ण जीवन जगण्याचं जे काय गुपित आहे ते सरांकडून मिळालेलं आहे. ज्यावेळी मी काम करत होतो कंपनीमध्ये त्यावेळी अशा प्रकारे मी प्रेरित होऊन काम केलं. जसं 2014 पासून स्वच्छता अभियान सुरू झालं. आपले जे पंतप्रधान आहेत तर त्यांनी हे सुरू केलं आणि आमचं औद्योगिक अभियंत्याचा मी हेड असल्यामुळे हे राबवणे आमच्याकडे आलं. आणि मला बरं वाटलं त्यावेळी की सरांनी रुजवलेले जे काही गोष्टी होत्या की आम्हाला तो योग नाही मिळाला की इमारतीच्या उभारणीच्या कामाचं समाधान करणं, पण त्यानंतर वरचं ग्राउंड बनवायचं. नंदुरबार आमचे सहविद्यार्थी आहेत, मित्र आहेत आमचे, त्याचं ग्राउंड बनवणं, मळ्याचे बांध काढणं, आमराईच्या याच्यामध्ये श्रमदान करणं, अशा प्रकारच्या कामामध्ये आम्ही खूप श्रमदान केलं. सर एका दगडावर उभे राहून या रे सारे त्या श्रमदान कसला घेऊन बसला मान हे गाणं शिकवायचे. 2014ला ज्यावेळी हे माझ्याकडे काम तिकडे आलं औद्योगिक अभियंत्याचा मुखिया म्हणून, तर त्यावेळी आमची जी एक सुवर्ण वस्त्रातली डायरेक्टरी होती त्याच्यामध्ये आम्ही छापलं होतं गाणं. ते शोधून काढलं, मी पाठ केलं आणि 620 एकर जो आमचा आरसीएफ राठी केमिकल्स अँड फर्टिलायझर ते युनिट आहे चेंबूरचं, त्याच्यामध्ये 620 एकरमध्ये दर शनिवारी 2 तास अशा प्रकारे हे श्रमदान केलं जायचं पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून. आणि त्यावेळी हे गाणं आम्ही म्हणायचं सर आणि लोकांना प्रेरित करायचे. त्याच्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर आमचे CMD होते, ते सगळे डायरेक्टर्स, कंपनीचे इंजिनियर्स, कॉन्ट्रॅक्ट लेबर, आउटसोर्स लेबर, अशा प्रकारे जवळजवळ 500-700 लोक, 8-10 तुमचे JCB ट्रॅक्टर्स असायचे आणि अशा प्रकारे खूप मोठा असा म्हणजे मेळावाच असायचा. त्याच्यामध्ये ते उभं राहून आम्ही गाणं म्हणत होतो. तर ही जी बीजं रुजलेली आहे ती आम्हाला नुसती शाळेपुरती नाही तर त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा उपयोगी पडलेली आहे. जसं मी म्हणालो की
आम्ही रिटायर झालो, पण रिटायर झाल्यानंतर सर्व्हिस के बीच भी और सर्व्हिस के बाद भी अजूनही डिमांड आम्हाला आहे. तर आंबेडकर म्हणून गेले, शिकेल तो टिकेल. शिकेल तो टिकेल डेफिनेटली आहे. आता तुम्हाला हे ऐच्छिक राहिलेलं नाही, शिक्षण हे जरुरी झालं, फंडामेंटल राईट आहे, तुमच्याकडे ते केलं पाहिजे तुम्हाला. पण आताचं जे स्लोगन आहे तो बदलेल तो जिंकेल. शिकेल तो टिकेल डेफिनेटली तुम्हाला शिकायला पाहिजे. आता ऐच्छिक विषय राहिला नाही आहे, शिक्षण हे केलंच पाहिजे. पण शिक्षणाबरोबर तुम्ही बदलला नाही त्याची तुमची संस्था बदलते, जे काय नवीन आहे तो आणायचा प्रयत्न करते. त्यावेळेचे जे तुमचे बजाज आणि प्रीमियर पद्मिनी आणि अँबॅसिडर कुठे दिसतायत आता, तर सगळं मार्केट हे बाकीचे जे आउटसोर्स किंवा बाहेरच्या देशातील गाड्यांनी स्थापित केलेलं आहे. आपण आता लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या इरामध्ये आलेलो आहोत. कुठलाही देशातून हे 189 देश आहेत, तर 189 देशामधला कुठलाही माल कुठेही विकला जातो आणि ग्राहक राजा आहे. पहिला बायस मार्केट होतं, सेलर्स मार्केट होतं. तुम्ही काही काढून विका, ते विकलं जायचं. आणि म्हणून चेतकची जी बजाजची चेतक होती, 15 वर्ष लाईन लावून आम्ही 15 वर्षानंतर आम्हाला पदार्थ पडले. आता ऍक्टिव्हाने पूर्ण मार्केट कॅबेज केलेलं आहे. तर असा बदलत आहे. तुमचे जे मोबाईलचे आहेत, मोटोरोला आणि तुमचे नोकिया आता कुठे आहेत? आता तुमचा आयफोन आणि सॅमसंग. तर अशा प्रकारचं तुम्ही बदललं नाही तर तुम्ही टिकणार नाही. शिकेल तो टिकेल आणि बदलेल तो जिंकेल. तर स्वतःमध्ये तुम्ही बदल करू शकाल. मग त्याच्यामध्ये विद्यार्थी आले, शिक्षक आले, शिक्षिका आले आणि संस्था आले. जे लोकांना पाहिजे ते तुम्ही दिलं नाही तर तुम्ही टिकू शकणार नाही. आता तुम्ही तुमचं झोमॅटो घ्या किंवा स्विगी घ्या, स्वतःचं आउटलेट नाही आहे, स्वतःचं कॅन्टीन नाही आहे, स्वतःचं कॅटरिंग नाही आहे, स्वतःचं हॉटेल नाही आहे. पण एका जे ॲप आहे त्याच्या एकाच्या फिंगर टिपमध्ये तुमचा माल तुम्हाला मिळेल आणि त्यांना अब्ज रुपयाचे ते मालक झालेले आहे. ओला उबेर घ्या, स्वतःचा ड्रायव्हर नाही आहे, स्वतःची गाडी नाही आहे, स्वतःची ट्रॅव्हलिंग एजन्सी नाही आहे, फक्त ॲप त्यांनी काढून दिलं ओला उबेर आणि एका फिंगर टिपमध्ये अब्ज रुपये ते लोक मिळवतात. तर हे म्हणजे काय? आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. परंपरागत विचार सोडून अशा प्रकारचे विचार जोपर्यंत तुम्ही आणणार नाही आहेत आपल्या कामामध्ये, मग संस्था, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, आमच्यासारखे लोक आज 65-66व्या वर्षी मी 6 महिन्यांनी परीक्षा देत असतो. माझा व्यवसाय आहे काय? आता कन्सल्टन्सी. उत्पादकता आणि गुणवत्ता कंपन्यांचे जे प्रॉडक्ट आहेत त्यांची वाढवण्यासाठी कैझन, पोकायोके, 6 सिग्मा, 5S, कानबान अशा प्रकारचे जे काही कन्सेप्ट आहेत तर ते लोकांना शिकवणं, त्याचं ऑडिट करणं आणि उत्पादकता वाढवून देणं अशा प्रकारचे कामं आम्ही पूर्ण देशामध्ये आसामपासून सौराष्ट्रापर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत करत असतो. आणि ह्यासाठी जपान आणि अमेरिका हे काय होतं टार्गेट आहे की जिथे काय नवीन नवीन घडतंय तर त्याचा मागोवा घेऊन त्याच्या परीक्षा देत राहणं. 65व्या वर्षी 6 महिन्यांनी परीक्षा देतो. इथे आहे, तिलाही माहिती आहे. 11, 12, 1, 1 वाजेपर्यंत अभ्यास करणं, सबमिशन पाठवणं, पास होणं, नवीन सर्टिफिकेट घेणं आणि असं आम्ही जोपर्यंत करत राहू नये तोपर्यंत आम्ही टिकणार नाही. आणि म्हणून हे संस्कार सरांचे आहेत. सरांच्या परिस्पर्शामुळे सुद्धा या वयामध्ये सुद्धा परीक्षा देण्याची कुवत आमच्यामध्ये आलेली आहे. हे विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही डगमगू नका. जग बदलत आहे त्याप्रमाणे बदलत चला. स्काय इज द लिमिट. आकाशाची मर्यादा तुमच्यासाठी नाही. अशा प्रकारे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर शिकेल तो टिकेल आणि बदलेल तो जिंकेल हे लक्षात ठेवा. धन्यवाद. गेल्या वर्षी आपलं जे स्मृतिदिन झाला, मोठ्या प्रमाणावर मेळावा झाला, त्यावर्षी मी उपस्थित राहिलो नाही आहे. कारण जे काय मी कन्सल्टन्सी करतो त्याचं कन्व्हेन्शन होत असतं देशामध्ये एका ठिकाणी. तर गेल्या वर्षी कोईम्बतूरला होतं. ह्या वर्षी दिल्लीमध्ये, ग्रेटर नोएडामध्ये ते झालं, पण ते लवकर झालं. बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी. आणि मला संधी मिळाली जी गेल्या वर्षी उकली होती. काही देण्याची इच्छा होती. गेलेली संधी परत एकदा प्राप्त झालेली आहे. शाळेच्या कॉलेजच्या इमारतीसाठी फुलाची पाकळी एका महिन्याची आता देणगी जाहीर करतो. धन्यवाद. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मुलांना, शिक्षकांना, शिक्षिकांना, मंडळाला. थँक्यू व्हेरी मच. सरांनी खूप मोलाचा मूलमंत्र आपल्याला दिलेला आहे. यश कशा पद्धतीने संपादन करायचंय
अगदी त्यांनी बहुआयामी मार्गदर्शन केलंय. संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी कशा पद्धतीने मार्गक्रमण पुढचं करायचं या पद्धतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन दिलंय. आणि सरांचे खूप मोठे आभार यासाठी आहेत, त्यांनी संगीत विभागासाठी 11,000 रुपयाची देणगी दिली आहे, त्यासाठी सर मनपूर्वक आभार. आणि शाळेसाठी 51,000 रुपयाची देणगी दिली आहे, त्यामुळे सरांचे खरंच खूप आभार की या अशा ज्ञान मंदिरामध्ये खरंच दानपेट्या लागल्या पाहिजे आणि त्याची सुरुवात सरांनी केली, त्यासाठी मनपूर्वक आभार सर. पेंढारकर सर नेहमी म्हणायचे त्याचं की मी एककल्ली नाही पण एक मार्गी आहे. हातात जे काम असेल त्याच्याशिवाय मला दुसरे काहीच सुचत नाही आणि वन थिंग ॲट अ टाइम डू इट वेल. आणि ते त्यांनी अंगीकारलं. शाळेची जमीन घेण्यापासून ते शाळेच्या इमारतीपर्यंत त्यांनी जो ध्येय वेळेपणा केला आणि त्यामुळे आपण असे आरामदायी शाळेचं शिक्षण असेल किंवा आम्ही इथे शिकवू शकतो, हे सरांचे आमच्यावर अनंत उपकार आहे. आणि अशा छान ज्ञानसंकुलामध्ये आम्हाला सरांमुळे अध्यापनाचं कार्य करता येते, त्यामुळे खरंच आम्ही त्यांचे ऋणी आहोत. थोडासा आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय, पण मॅडम आपल्या पेंढारकर मॅडमांचा देखील इथे उल्लेख होणं. वत्सला मॅडम यांनी देखील मोलाची साथ सरांना दिलेली आहे. 17-18 वर्षाचं सानिध्य त्यांनी खारेपटण या गावामध्ये घातलंय आणि त्यांनी मोलाची खंबीर साथ दिली, म्हणून सरांनी असं चांगलं कार्य केलंय. खारेपटणमध्ये त्यांना मिस्टर अँड मिसेस पेंढारकर ऑफ खारेपटण असं संबोधलं जायचं. म्हणजे सरांना देखील मॅडमांची ही साथ आणि त्यामुळे असं यश किंवा चांगल्या पद्धतीचं हे ज्ञानसंकुल उभारण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं. त्यामुळे मॅडमांची देखील आपण इथे आठवण करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि मी आपल्या कार्यक्रमाचा जे अध्यक्षीय भाषण आहे त्यासाठी माननीय श्री प्रवीणजी लोकरे आपल्या संस्थेचे अध्यक्ष, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्रीकृष्ण पाटणकर सर, तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी, या संस्थेचे उपाध्यक्ष राहुल राणे, सेक्रेटरी महेश कोळशीकर, सहसेक्रेटरी वरुणकर, सर्व संचालक विजय देसाई, मोहन कावळे, संदेश दुबाळे, या शाळेचे विद्यार्थी सन्माननीय गोळकर, नंदकिशोर कौगावकर, सन्माननीय अमिता धुमाळे, प्राप्त मोठा आले जितेंद्र गावकर, या विचार मंचाचे अन्य सर्व सन्मानित व्यक्तिगण, आपण सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सरांच्या सोबत जास्त काळ असल्याने आज आमचे पाटणकर साहेब यांनी अतिशय आपल्या उन्हाळ्यामध्ये या जुन्या आठवणींना उजाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्हाला फारसा सहवास मिळाला नाही, म्हणून त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या विचारातून आम्ही आमचे विचार तुम्ही तुमच्याकडे मांडतो आणि तुम्ही ते पुढे तुमच्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगायचे. आणि हे विचार जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत हे सरांचं नाव कायम माणसावर राहील मला वाटतं. मला अशी 2 गोष्टीचा उल्लेख मी या निमित्ताने करेन. या कारण या वर्षीच्या आत्ताच जस्ट झालेल्या 2 घटना आहेत आपल्या, त्याची आमची माग निश्चितच अभिमानाने उंचावी. संगीत क्षेत्रात मिळाला अतिशय हा देश पातळी मिळाला, हा गौरव आपला जो झाला, देशामध्ये तो प्रथम क्रमांक मिळाला, त्याचा मी जाणीवपूर्वक उल्लेख करेन. मला आठवतंय त्या शिक्षणाची नियुक्ती, पेंढारकर सरांची नियुक्ती, तो दिवस मला सुद्धा आठवतो. त्यावेळी अजून एक स्पर्धक त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह कॅन्डिडेट होता, म्हणजे अजित गोसावी सर. तुम्हाला आठवतं त्या बघा सर, दोघांचे इंटरव्ह्यू झाले होते त्यावेळी. ते सुद्धा एक सक्षम संगीत शिक्षक होते. आजही मला वाटतं ते कुठे कासाटे तळामध्ये असते. दोघांचे इंटरव्ह्यू डायरेक्टर
मीटिंग झाली आणि आम्ही त्यावेळी पेंडूर सरांचं नाव फायनल केलं. आजची जी अचिव्हमेंट आहे ती खरंच त्यावेळी स्वप्न होती. सहजासहजी 1-2 वर्षात हे काय काम होऊ शकत नाही. त्यावेळी त्याने स्वप्न बघितलं असेल त्यावेळी आज मोठं एक 15-20 वर्षांनी त्यांना हे प्राप्त झालं असेल. दुसरी घटना सांगेल की आपली मुलं सध्या स्काउट गाडीचा कॅम्प नॅशनल स्तरावरती लखनौला जाऊन आला आणि त्याच्यात नेतृत्व मोठा कोकाटेकडे करत होती. जाऊन सक्सेस होऊन आलं, पण जाताना यांच्या चेहऱ्याचा जो आत्मविश्वास होता ना तो वाकण्याचा होता. कारण एवढी मुलं विमानात प्रवास करून आणायची हे काही सोपं गोष्ट नाही आणि ती त्यांनी पार पाडली. त्यासाठी सगळ्यांचं मी कौतुक करेन. खऱ्या अर्थाने आपण ह्या सरांना ही श्रद्धांजली आहे. कधी कधी हे काम ते विचार त्यांनी मांडून ठेवलेले आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ग्रामीण भागापर्यंत हे शिक्षण आपल्याला भेटलं आणि त्या प्रेरणेतून आम्ही सुद्धा हे काम करतो. तर देण्याचं काय कारण काय? परवा जर जनरल मीटिंग झाली आमची, तर अनेक लोक या संचार डायरेक्टमध्ये येण्याचे इच्छुक होते. आता बरं इथं येऊन काय आहे ते काय अनेक जो सभासद मला सभासद करा असं पाठी लागेल असतं. तर ही संस्था ह्या गावासाठी त्यांनी एक बॅच मार्क करून ठेवली आहे. प्रत्येकाला आपली संस्था वाटते, हक्क वाटतं आणि हक्कापोटीच हे लोक खरं तर हे इथे येण्यासाठी इच्छुक असतात. तर हे कार्य आपण असंच चालू ठेवायचं आहे. प्रत्येक शिक्षकाने आपापल्या विषयामध्ये असं भरीव योगदान देण्याची गरज आहे. हा संगीत विभाग झाला, एक स्काउट झाला, तुमच्या प्रत्येक विषयामध्ये तुम्ही तुमचं 100% योगदान द्या आणि त्या विषयाला तुम्ही उच्च वरती नेऊन पोचवा. तसे या निमित्ताने सांगेन तुम्हाला. या कार्यक्रमाच्या पद्धतीमध्ये एक शब्द होता प्रयोग सरांनी सरांनी फार छान वापर केला आहे. तर कृतज्ञ समारोह. आपलं अस्तित्व, आजचं जे अस्तित्व आपलं आहे ते कुठल्या तरी असण्यामागे त्यामागे कोणतरी आहे ही भावना खरं तर जोपासणे फार महत्वाचं. माणूस म्हटल्यानंतर राग, द्वेष, मोह, लोभ, मत्सर हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आपण कोणाच्यामुळे का आपण आजचं जे आपण आपलं जीवन ते उपभोगतो आपण ते कुठल्या तरी कोणीतरी काहीतरी आपल्यासाठी करून ठेवलं आहे. ही भावना फार महत्वाची आहे आणि ते तुमच्याजवळ ज्या मनात असेल त्या सगळ्या गोष्टी, वाईट गोष्टी तुम्ही आपोआपच त्या बाजूला करता आणि तुमच्याकडून एक असं मोठं कार्य घडेल असं मला या मित्रांनी सांगायचं आहे. मी पुन्हा एकदा या सरांना अभिवादन करतो. दुसरी गोष्ट सांगायची राहिली, आत्ता सुद्धा आपण एक 400-450 विद्यार्थी आपण महाबळेश्वर, रायगड, प्रतापगड या ठिकाणी सर एवढ्या मुलांना घेऊन फिरणार आणि याचं श्रेय मी जर सरांना देणं, सानप सरांना मुख्याध्यापक अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी हे काम केलं. कारण खरं तर 450 विद्यार्थी जर बाहेर फिरून आणायची गोष्ट असते तर आम्हाला तर 2-3 दिवस भीती वाटत होती. आणि एखादा इन्सिडेंट घडला तर इन्सिडेंट झाला तर ते शेवटी कुठे मला वाटायचं ते प्रमुखाकडे येतं आणि हे तरी पण हे लोक असे धाडस करतायत आणि हे निश्चितच कौतुक करण्याचं आहे. आत्ताच मी 51,000ची देणगी सुद्धा सरांनी दिली, त्यासाठी मी संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट आवडती सांगेन, आत्ताच मी माझ्या फोनवर 5 मिनिटापूर्वी फोन मला आला होता. आपण महेश शेट्टी सरांकडे 65 लाखाचं प्रपोजल दिलं होतं आणि त्याच्यापैकी 40 लाख रुपये आज सँक्शन होते. त्याच्यामध्ये आपण इंडोर स्टेडियमसाठी तो खर्च करणार आहोत. तर ह्या अशा गोष्टी आपण पॉझिटिव्ह दृष्टीने आपण सगळं काम करतो. सर्व शिक्षकवृंद सुद्धा तेवढंच आम्हाला सहकार्य करत आहे आणि हा सांघिक काम आहे असं वाटतं मला. मी पुन्हा एकदा सरांना अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
लोकरे सर हे खरोखरच एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे आमच्या सर्वांसाठी. ते सर्वांना आम्हाला एकत्र बांधून आमच्याकडनं कार्यप्रणाली करून घेत असतात. आणि सरांनी खऱ्याच अर्थाने पेंढारकर सरांनी ही जी शाळेची बांधणी आहे त्यासाठी देणगी कशा पद्धतीने गोळा केली याचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. तसंच सरांनी देखील आता एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजेच 40 लाखाची देणगी जी मिळालेली आहे शेट्ये सर यांच्याकडनं, ती सरांच्याच प्रयत्नातून मिळाली आहे. सर खरंच ते सुद्धा आपले माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी प्रशालेसाठी एवढी मोठी देणगी दिली आहे त्यासाठी खरंच आम्ही त्यांचे सर्वजण ऋणी आहोत. सर पेंढारकर सरांचा एक शेवटचा विचार आपण ऐकूया आणि आपण कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करूया. सर म्हणायचे की पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय, तर पुरुषार्थ म्हणजे पराक्रम असा जेव्हा शब्दाचा अर्थ की सर्वस्व पणाला लावून देश स्वतंत्र करण्याचं ध्येय मी डोळ्यापुढे ठेवलं आणि ते ध्येय 15 ऑगस्ट 1947 रोजी साध्य होऊन याची डोळा भारत स्वतंत्र झाल्याचे पाहता आले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे असं पेंढारकर सरांनी म्हटलंय. म्हणजे त्यांच्यासाठी स्वतंत्र देश हे आनंदाचा दिवस त्यांच्यासाठी होता, आनंदाचा सोहळा होता. म्हणजे नेमकं आपण आपलं सर्वस्व पणाला लावून चांगला अभ्यास करायचा आहे, जे आपण कार्य करतोय ते सर्वस्व पणाला लावून करायचे आहे अशा प्रेरणा देऊन ह्या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. मी आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपलेले आताच राऊत सरांकडनं मला उल्लेख कळला की त्यांनी आपल्या घरामध्ये पेंढारकर सरांचा फोटो लावलेला आहे. म्हणजे त्यांनी आपल्या सरांना देव मानले असे आपले माननीय श्री कृष्ण पाटणकर सर व त्यांच्या सुविद्य पत्नी पाटणकर मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी लोकरे सर, उपाध्यक्ष माननीय श्री रघुनाथ राणे सर, सचिव महेशजी कोळसुरकर सर, त्याचप्रमाणे सहचिटणीस माननीय राजेंद्र बरोडकर सर, श्री देसाई सर, संदेशजी धुमाळे सर, स्मिता धुमाळे मॅडम, नंदकिशोर कोरगावकर, मोहन कावळे सर, शेखर राणे सर, जितेंद्र खामकर सर, हे सर्व यांनी वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याकडे उपस्थिती दर्शवली, मुलाचं मार्गदर्शन केलं, याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करते. आणि एक फोटो आपण इथे घेणार आहोत. हे जी देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे संगीत विभागाचा जो चेक आहे तो आपल्या संगीत विभागाचे प्रमुख माननीय श्री पेंढुरकर सर, संगीत शिक्षक आपल्या प्रशालेचे, यांच्याकडे प्रदान होतोय. त्याचप्रमाणे देणगीचा चेक आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक अध्यक्ष सर्व संस्थेचे सहकारी जे आहेत त्यांच्या प्रदान करण्यात येतो आहे. तर मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे प्रशालेला 51,000 रुपयाची देणगी पाटणकर साहेबांनी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार सर. आणि अशा या कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रमाचा समारोप होतोय. आपण अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपतोय. पण